नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. तर तुम्ही सगळे म्हणता आईला सांगितलं इकडं बघा आणि हासवर का इकडं बघून हास. सगळे म्हणतात की आई सारखी कामातच असते, आई इकडं बघून हसतच नाही का, आई चिडलेली असते का तुझ्यावरती व्हिडिओ काढताना. असं काही नसतं, जे पण व्हिडिओ काढायला सांगत असते ते तीच सांगत असते, नंतर तिकडं तोंड करून घेते, नाही मला नाही येता यायचं असं करते. आणि आता बघा आम्ही आंब्याची आणि नारळाची झाडं घेऊन चाललेलो आहे आपल्या रानामध्ये लावायला. तर काय मग आई काय झालं, नुसते हसते. पाऊस कमी झाला आता काय, पाऊस कमी झाला. हा ना, ऊन पडत होतं काल रात्री, तेवढं पुण्यात चांगला पाऊस पडला, म्हणजे थोडाच पडला, विजा कडकल्या वगैरे. आता गावाला गेल्यावरती गावाकडची परिस्थिती कळली की नक्की कसा पाऊस आहे काय आहे. आमच्या आज चक्क शांत बसलेत, वातावरण छान आहे, आज ऊन नाही जास्त, ढगाळ एकदम. तर इथे आम्हाला विमान दिसलं, कसं काय कुठनं आलंय काय माहिती. सगळ्यांनी तर्क वितर्क लावून झाले, ते इथे येऊन पडलंच असन. एक म्हणते काही रंगवायलाच आणलंय, अजून काय काय माहिती. कोण इथल्या भागातला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ते कशासाठी इथं आणलंय. भयंकर असं ट्रॅफिक लागलेलं आहे. संडे, उद्या रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना काय म्हणतात, सगळ्यांच्या भावांकडे भेटायचंय आणि छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट करायचंय. एवढं ट्रॅफिक इकडे बघू शकता. सगळीकडून आम्ही असं एकदम हळूहळू गाडी चाललेली, एकदम हळूहळू. कुठपर्यंत तर हे ट्रॅफिक आहे काय माहिती. इथे बघू शकता आम्ही किती वेळचं ट्रॅफिक मध्ये. इकडे रोडची कामं झाली. जर काही रोडची कामं लवकर झाली आणि खड्डे तर आहे तसे आहेत, त्याच्यामध्ये ना वाळू टाकतात, ते लेवलिंग करून घेतात ते, जेणेकरून अपघात टळतील. इथं तसा प्रकारच नाही. सगळे एवढे खड्डे पडलेले आहेत ना तिकडे बघाल तिकडे. आणि रोडची जर काही कामं पटकन झाली ना तर पटपट लोक पुढे जातील, ट्रॅफिक होणार नाही सगळ्या गोष्टी. बरोबर 1 ते 1.5 तासानंतर आम्ही ट्रॅफिक मधनं बाहेर पडलो, ते पण तिकडून खालून वळून गेलो म्हणून. नाहीतर एवढं सगळे पोलिसांनी इकडच्या साईडचा रोड आहे ना तो सुद्धा थांबवलाय, कारण की इकडचं ट्रॅफिक जाऊन द्यायला. आणि कुठे आताशी बाहेर पडलं तेव्हा बरं वाटलंय, नाहीतर बापरे. जर का तिथेच आम्ही जर का त्या सरळ रोडने गेलो असतो ना तरी अजून आम्ही ट्रॅफिक मधनं बाहेरच पडलो नसतो, 2 तासामधूनच गेले असते. तर चला आता प्रवास सुरू झालाय फायनली. आता नाही कुठे ट्रॅफिक लागायचं, होपफुली. बघू आता पुढे काय होतंय. डोंगर वगैरे छान हिरवेगार झालेत सगळे, घाटातून चाललं त्याच्यामुळे व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. आणि आमचा लकी बघा, आमचा लकी पण घाटाचा व्ह्यू घेतोय आणि तिथे पुढे जातोय आणि काच वर खाली करत बसतोय. गाडीत बसून अक्षरशः दमलो आम्ही. आणि ट्रॅफिक मुळे तर लयच वैताग आणि काय बोलायलाच नको. आता सगळीकडे फुलं उगून आले, जी कास पठारावरती फुलं येतात ना ती आमच्या पण माळात येतात. इकडे बघू शकता. हा म्हणजे थोडंफार तशीच असतात, पण तेवढी नाही येत जेवढी कास पठारला येतात तेवढी येत. कास पठार पण फुललं, छान हिरवगार झालंय. ऊन केवढं आहे, पाऊसच गायब झालाय, ऊनच पडलंय एवढं कडक. आता आम्ही थांबलो इथं, धबधबा दिसलाय, पहिल्यांदा धबधबा दिसलाय आमच्या इकडं, म्हणजे गावाकडं. किती छान पाणी वाहतंय बघा. लय मोठा नाहीये, छोटाच आहे पण मस्त आहे. इथे तुम्हाला म्हणलं ना छोटा धबधबा मस्तपैकी थांबलेले, मोठा नाही पण हाय, हे महत्वाचं आहे. आणि सोनं छान तिकडे एन्जॉय करतोय, आमचा पाणी वाहतंय मस्तपैकी. आणि पप्पा लकीला म्हणलं चल आंघोळीला, लकी चल आंघोळीला. लकी डायरेक्ट सुटूनच पळाला, डायरेक्ट बरोबर.
झालाय पाऊस झालाय आमच्या इकडं बघा. फायनली आमचा तलाव भरलाय. म्हणजे अर्धाचे पण तरी बऱ्यापैकी झालंय. पाऊस झालाय म्हणजे ह्याचं खूप मोठं समाधान आहे. आता हेच पाणी घेतलं फुटून. आई हाक मार ग. रानातली कामं गेली, कोथिंबीर घेतली, इचका आणि काँग्रेस एवढा झाला तो काढला. आणि इकडे हे गचपण दिसतंय का, त्याच्यात लकू आमची लपून बसली. दाखवू कशी बसली हे बघा. ह्याच्यामध्ये लकी लपून बसलाय. लकी चल बाबू. त्याला खूप ऊन लागलं, त्याला ऊन सहन झालं नाही म्हणून तो डायरेक्ट तिकडे जाऊन बसलाय. म्हणावा असा पाऊस नाहीये, पाऊस पडायला पाहिजे, गरजेचं आहे पाऊस पडणं. कारण की आमच्या पिकांचा, आमची जी पिकं आहेत ती पूर्ण ह्या पावसावरती अवलंबून असतात. तेव्हाच ती येतात. लक्याला सगळी बोलवतात, ते याही नसतं. फायनली मोच्या घरी आलो. आता दादांना खाली उतरायचं, कारण की दादा अजिबात उतरलेले नाहीत गाडीतून. त्यांची गडबड सुरू झाली. मला उतरावा आधी. मम्मी घरातून ते जास्त बसले ना जास्त वेळ की त्यांचा पायच उचलला जात नाही, असा प्रॉब्लेम होता. आणि छान झाडं हिरवीगार झालेत, त्याचबरोबर फुलं वगैरे आले छान. घरी आलो, रानातलं सगळं झाडू बिडू मारून घेतलं, सगळं आवडलं. आणि मग रानात नाचलेली ताजी ताजी कोथिंबीर लगेच निवडायला घेतली. निवडून पण झाली. आज संध्याकाळी काय वरण भात कशाला म्हणजे वरणामध्ये कोथिंबीर खूप छान लागते खायला आणि ती जास्त आवडते. त्याचबरोबर कोथिंबीरची वडी ह्याची एक नंबर लागते. आम्ही जेव्हा पुण्याला जातो ना तेव्हा एवढं घेऊन जातो ना कोथिंबीर, का तर कोथिंबीर वडी आणि चपाती खाण्यासाठी. आणि एवढं निवडून घेतलं सगळं पटापटा आम्ही. आणि आता झाडून बिडून घेतलंय. पुसायचं कसं होतंय आता आम्ही पुसूच शकत नाही जोपर्यंत सगळं काम पूर्ण होत नाही, कारण की सगळं पांढरं 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 पडलंय. माती बघा, रानातली माती पण गेली. चहा केला असा मस्त असा. या सगळ्यांनी चहा आणि बिस्किट खायला. मस्त झोपाशी काढून झाली, कारण की रानात जे उन्हात फिरलो ते असं झालं की बास आता खूप कंटाळलो, दमलो, कारण की ऊनच एवढं जब्बर लागलं. तो डायरेक्ट झोपलो. आणि त्याचबरोबर आमच्या लकीनी पराक्रम गाजवलाय, तो म्हणजे की त्याला जमीन आणि उकिरडा ह्यातला फरकच कळत नाही. आता उकिरडा म्हणजे काय तर काहींना समजणार नाही. तर उकिरडा म्हणजे तिथं जे आपलं शेण वगैरे असतं ना ते तिथं टाकतात त्या खड्ड्यामध्ये. आणि आता ते खत उचललेलं आहे, शेणखत जे शेण झालेलं असतं ते. आणि त्याच्यात भरलंय पाणी. लकी डायरेक्ट त्याच्यातच जाऊन पडला. हे बघा त्याची अवस्था. लकी ए इकडे बघ, खाणेरडा आलाय पडून डबक्यात ढाप दिशी. आता त्याला आंघोळ घालावी लागेल, त्यावेळेस त्याला घरात घेता येईल, नाही तर वास येतो घाणेरडा सगळा. आमच्या इथे छान फुलं आली आहेत, आंब्याची झाडं, अशोकाचं झाड एकदम डेरेदार झालेलं आहे सगळं. आईचं सुरू झालंय कुडबुड खुडबुड काय 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 करायची. फुलं खूप मस्त आली आहेत. या इथं काय म्हणतात ग ते गौरींच्या डोक्यावरती ठेवतात ती. इथे बघू शकता किती छान असे फुलं आलेले आहेत. दरवर्षी येतात आणि मनाने उगवून येतात. आणि हे आहे ना, हे जे फूल आणि हे जे झाड आहे हे गौरीला यूज करतात. त्याचं नाव नाही माहिती, गौरीच्या डोक्यावर ठेवतात आमच्याकडे. तुळस बघा, तुळस कृष्ण तुळस आहे. फुलांचे प्रकार बघा, पर्पल, ऑरेंज, पिंक, हे डार्क ऑरेंज आहे. खूप येतात दरवर्षी. आंब्याचं झाड, अशोकाचं झाड, इकडे पण आपल्या ह्याला जास्वंदीला आणि प्राजक्ताला भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत. बघू शकता कळ्या. आता फुलतील त्या पण. जास्वंदीची फुलं मम्मीला शुक्रवारी फुल नव्हतं आणि इकडे बघा फुलच फुल आहेत.
रानातनं ताजी ताजी कोथिंबीरची भाजी आणली, ती निवडली आणि आज संध्याकाळी लगेच त्याची कोथिंबीर वडी करायला घेतली. आणि हा चॉपर आहे ना, हा घेतला, त्याच्यामध्ये हे टाकलं, लसूण टाकलं, मिरची टाकली, जिरे टाकले, मीठ टाकलं की बारीक होईल म्हणून. व्हिडिओजमध्ये भरपूर बघितलं की बारीक होतं, काय बारीक बिरीक नाही झालं. शेवटी हा छोटासा खलबत्ता घेतला आणि सुरू केलंय मी माझं काम. तया इकडे बघा, आईने छानशी अशी कोथिंबीर वडी तयार करायला घेतलेली आहे. लय मस्त लागते आईच्या हातची कोथिंबीर वडी. चपाती आधी आम्ही गावाला यायचं म्हणलं ना की आमचं फिक्स असायचं कोथिंबीरची वडी, चपाती, कारळ्याची चटणी. तेव्हा वडीचा छोटासा तुकडा घेतलाय. आता ते जे शिजवलेलं होतं ते खाऊन झालेलं आहे. आता तळलेल्यावरती तडाखा लावलाय. बाळलं एक दिवस तुम्ही सगळे आला ना की माझ्या आईच्या हातची वडीच खावा. माझी काही असली भारी करते ना, लय क्रिस्पी लागते. काय सगळ्यांना जमती, सगळेच करतात. हो हो, सगळ्यांचंच आई वरती. पण कसं मला सवय झाली ना आईची. आई म्हणजे फक्त मला एका वडीचा त्रास होतो, ती म्हणजे आळू वडी. बापरे. जेवण वगैरे केलं मस्तपैकी आणि आता सगळे झोपायला आले. सगळे खूप कंटाळले, त्याच्यामुळे सोनू तर झोपलं, डॅडी पण झोपले, मी आणि आई जागं. तर आता आम्ही पण झोपतो, उद्या सकाळी लवकर उठायचंय. सो त्याच्यामुळं तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत राहू देत. आणि धन्यवाद. तर चला आता मी पण झोपते.